वडगाव परिसरातील जेपी पार्कमधून केमिकलयुक्त व भेसळयुक्त पाणी थेट महालक्ष्मी तलावात सोडले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी केला आहे। संबंधित कंपनीने मंजूर केलेला पाणी प्रक्रिया प्रकल्प सध्या बंद अवस्थेत असल्याने प्रक्रिया न करता केमिकलयुक्त पाणी थेट तलावात सोडले जात असल्याचा दावा त्यांनी केला। सध्या पूर परिस्थितीमुळे वारणा नदीचा पाणी पुरवठा बंद आहे, त्यामुळे वडगावकरांना महालक्ष्मी तलावातील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे। अशा परिस्थितीत तलावात केमिकलयुक्त पाणी मिसळल्यास नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता विजय अपराध यांनी व्यक्त केली। या प्रकरणाची प्रशासनाने तातडीने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंपनीची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। तातडीने कारवाई न झाल्यास येत्या काळात मोठे आंदोलन उभारू, जनतेचा आक्रोश वाढल्यानंतर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी दिला। लाईव्ह मराठीसाठी कुंभोजहून विनोद शिंगे। वडगावकरांचा जीव धोक्यात। जेपी पार्कमुळे केमिकलचं पाणी, भेसळयुक्त पाणी डायरेक्ट तळ्यामध्ये सोडलं जायला लागलंय। त्यांनी जो प्लांट मंजूर केलाय, ही परमिशन घेताना तो प्लांट सुद्धा बंद अवस्थेत आहे आणि ते बंद असल्यामुळे डायरेक्ट केमिकलचं पाणी डायरेक्ट तळ्यात जात आहे। आणि आज पूर परिस्थितीमुळे वारणा नदीचं पाणी बंद आहे आणि वडगावकरांना ह्या महालक्ष्मी तलावाचंच पाणी प्यायला लागतंय, त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे। तात्काळच्या तात्काळ ह्या गोष्टीची गांभीर्य घेऊन त्यांच्या कंपनीवरती सर्वांच्या गुन्हा दाखल केला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळात मोठं आंदोलन आम्ही उभा करू आणि जनतेचा आक्रोश एकदा वाढला की तो तुम्हाला सहन होणार नाही। लवकरात लवकर ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, ही जनतेची मागणी आहे।